आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेला लागणारा निधी पाहता राज्यात सुरू असलेल्या इतर शासकीय योजनांचा फटका बसत असल्याचं समोर आलंय। आता तर याचा फटका हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सुद्धा बसू लागलाय। राज्याच्या महसूल आणि वन विभागानं 3 सप्टेंबर या दिवशी एक परिपत्रक काढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी पुणे प्राधिकार पत्रावर तातडीच्या निधीची मान्यता बंद केली आहे। त्यामुळे आता लेखाशीर्षामध्ये रक्कम शिल्लक नसेल तर जिल्हा पातळीवरील समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत करू शकणार नाहीत, हे धक्कादायक वास्तव समोर आले। महसूल आणि वन विभागानं घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अतिशय धक्कादायक बातमी आहे। या लाडकी बहीण योजनेनंतर इतर बऱ्याच योजना आहेत शासकीय, ज्यांच्यावरती गंडांतर येऊ शकतं। प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर शासकीय लाडकी बहीण योजनेसाठी जो सगळा निधी दिला जातो आहे त्यात याचा फटका इतर योजनांना बसतोय असा आरोप होतोय। आता याच सगळ्या प्रकारात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। महसूल आणि वन विभागाने एक पत्र काढलंय आणि उन्हे प्राधिकरणाची तातडीची मदत देण्यास आता बंदी घालण्यात, म्हणजे ती देता येणार नाही असं या पत्रात म्हटलंय। आता उन्हे प्राधिकरणाने हे पत्र काय काढलं आणि हे सगळं काय प्रकार आहे ते थोडंसं आपण समजून घेऊया। जेव्हा एखादा शेतकरी आत्महत्या करतो आणि त्या आत्महत्येनंतर जेव्हा त्याची पोलीस स्टेशनला नोंद होते आणि एक समिती जिल्हा पातळीवर असते की ही आत्महत्या शेतकरी आत्महत्या आहे का, आणि ही समिती सगळी पडताळणी करून ही शेतकरी आत्महत्या असल्याचं जेव्हा ठरवते त्यानंतर त्या शेतकरी कुटुंबाला 1 लाख रुपयाची शासकीय मदत दिली जाते। आता नोव्हेंबर महिन्यात 24 नोव्हेंबरला एक आदेश काढण्यात आला होता शासनाकडून की अशा वेळेस शेतकऱ्यांना मदत जी आहे तर अनेकदा उशिरा मिळते, अनेकदा निधी नसतो, अशा सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर या आदेशानुसार जी ट्रेजरी असते जिल्हा पातळीवर, ज्यांच्याकडे सगळं हा पैसा जिल्ह्याचा पैसा असतो, तर जी आत्महत्याग्रस्त समिती आहे तिने जेव्हा पडताळणी केल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं जर सिद्ध झालं तर त्याच्या कुटुंबाला देण्यासाठी जर त्यांच्याकडे पैसे नसेल, ज्या आत्महत्याग्रस्तांसाठी जो निधी असतो तो नसेल, तर कोणत्या इतर योजनेतून किंवा कुठूनही या ट्रेजरीमधून पैसे काढून त्या शेतकरी कुटुंबाला देण्याचा या आदेशात म्हटलेलं होतं। म्हणजे तातडीने मदत मिळावी यासाठी हा जो नियोजन करण्यात आलं होतं। मात्र आता जे पत्र काढलंय त्यानुसार आता तातडीने ट्रेजरीमधून पैसे काढता येणार नाही। आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी जो निधी असणार आहे तो जेवढा निधी असेल तेवढाच वाटप केला जाणार आहे। तो निधी जर संपला तर पुढचा निधी येईपर्यंत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत देण्यासाठी वाट पाहावा लागणार आहे। इतर ज्या खात्या आहेत तिथून आता पैसे जे आहे तर या कुटुंबाला देता येणार नाही। जो आदेश काढला होता त्यानुसार इतर खात्यातून ट्रेजरीमधून तात्काळ पैसे काढून शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत दिली जात होती, मात्र आता तसं होणार नाही। आणि याचं कारण म्हणजे लाडली बहीण योजनेसाठी निधी लागतोय आणि त्यामुळेच आता हा आदेश काढण्यात आल्याचं बोललं जात आहे। आणि यामुळे ज्या पद्धतीने इतर योजनांना याचा फटका बसत आहे लाडली बहीण योजनेचा, तोच फटका आता आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देखील बसण्याची शक्यता आहे। तातडीने मदत आता जी आहे तर ती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळण्यासाठी अडथळे येणार असल्याचं यातून सगळं समोर येत आहे। आणि हा सगळा प्रकार जो आहे तो धक्कादायक आहे। यावरून आता विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, अगदी मोहसिन, मात्र आता ही तर योजना समोर आलेली आहेच, पण अशा इतरही अनेक योजनांच्या बाबतीत घडू शकतं का? कारण एक मोठा आर्थिक बोजा जो आहे तो सुद्धा सरकारवरती सध्या पडलेला आहे। या संदर्भात आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी माहिती घेऊ। तुर्तास धन्यवाद।